नमस्कार. मी दीपक ओगले आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या विद्यार्थ्यांसाठी एक असे ॲप बघणार आहोत, जे विद्यार्थी वाचताना अडखळतात किंवा त्यांना व्यवस्थित वाचन करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगले ॲप Googleने डेव्हलप केलेले आहेत. त्या ॲपविषयी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सुरुवातीला सर्वप्रथम डाटा ऑन करून घ्यायचा आपल्या मोबाईलमधला. त्यानंतर प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन एक सर्च करायचं आहे. सर्च बारवर क्लिक करून रीड अलॉंग विथ गूगल या प्रकारचं टायटल आपल्याला दिसेल. आणि बघा, हे रीड अलॉंग बाय गूगल या प्रकारचं एक आपल्याला ॲप्लिकेशन दिसेल. हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आजकालचे विद्यार्थी मोबाईलचा अति जास्त उपयोग करतात. तर साधारणतः रोजचा 20 ते 30 मिनिट विद्यार्थ्यांना मोबाईल द्यायचा आहे. त्याच्यावर विद्यार्थ्यांना मोबाईल आपण देणार नाही. आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थी सहजपणे वाचू शकतील. हे ॲप्लिकेशन कसे वापरायचे याच्याविषयी सविस्तर माहिती आपल्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला मी देणार आहे. तर बघा, हे ॲप्लिकेशन डाउनलोड होत आहे. तर बघा, हे ॲप्लिकेशन आता पूर्णपणे डाउनलोड होत आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यावर ते आपण ओपन करून घ्यायचे आहे. आपल्या नेटवर्कच्या कमी जास्त नेटवर्क असेल तर त्या नेटवर्कच्या कंडिशननुसार आपले ॲप्लिकेशन हे थोडा वेळ लागेल त्याला डाउनलोड व्हायला. झालं आहे. आता याला ओपन करून घेऊया. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोरचं पहिलं पान लोडिंग व्हायला वेळ घेतं थोडंसं. याप्रमाणे राहील. Hello, my name is Dia. I will help your children learn to read. Tap the language you want your children to यामध्ये learn read. आपल्याला विद्यार्थ्यांना ज्या भाषा वाचायच्या आहेत त्या भाषांच्यावर टिक करायची आहे. आपल्याला मराठी आणि इंग्लिश यावर टिक करूया. ठीक आहे. तुमची लहान मुले मराठी आणि इंग्रजी वाचायला शिकतील. पुढे सुरू ठेवण्यासाठी तुमची लहान मुले मोठ्याने वाचत असताना मी ते ऐकते आणि ती अडखळतात तेव्हा बघा. त्यांना मदत करते. याची पूर्ण माहिती ती सांगत आहे. लहान मुले ही समतल केलेल्या शेकडो गोष्टी शकतात. लहान मुले वाचत असतात. बाय साइनिंग इन युअर प्रेफरन्सेस अँड प्रोफाइल्स विल बी सेव्ड टू बी ॲक्सेस्ड ऑन एनी डिव्हाइस एनीवेअर. आपलं चिल्ड्रन विल नीड देअर गार्डियन्स हेल्प टू साइन इन. गुगल अकाउंट इथे निवडायचं आहे. गुगल अकाउंट निवडून पुढे कंटिन्यू ठेवायचं आहे. टॅप ऑन युअर प्रोफाईल. बघा, याप्रमाणे मी आधी काही प्रोफाईल माझ्या तयार केल्या होत्या. त्या प्रोफाईल आपल्याला दिसतात आहे. यांचे आपण चेहरेसुद्धा बदलू शकतो. इथून वेगवेगळे चेहरे विद्यार्थ्यांना जे आवडतील ते चेहरे आपण इथे निवडू शकतो. आणि इथे त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. मी कौस्तुभ हे नाव टाकलं आहे. टॅप ऑन बघा, युअर प्रोफाईल. याप्रमाणे कौस्तुभची प्रोफाईल तयार झालेली आहे. इथे आपल्याला दोन भाषा पाहायला मिळतील. एक मराठी आहे. यावर क्लिक केल्यावर मराठीचं सगळं पेज ओपन होईल आणि इंग्लिशवर क्लिक केल्यावर इंग्लिशचं इंग्रजीमधील गोष्टी पेज ओपन होईल. तर इथे मराठी गोष्टी आहे. मराठी गोष्टी वाचण्यासाठी आपल्याला खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत. या गोष्टीवर आपण क्लिक करायचं आहे. चला वाचूया. कामसू मुंग्या. इथे बघा, वाचताना आपल्याला रंगीत हे सगळं दिसते आहे. हे जे ब्ल्यू कलरमध्ये आहे हे सगळं आपल्याला तिथे दिसते आहे. हे ॲप्लिकेशन ऑफलाईनसुद्धा चालते आहे. जसं जसं आपलं निळं अक्षर पुढे पुढे जात आहे त्याप्रमाणे ते वाचायचं आहे आपल्याला. आणि वाचताना काही अडचण जात असेल तर खाली दिलेल्या मुलीवर जर आपण टॅप केलं तर ती वाचून दाखवेल आपल्याला.
डावा उजवा, डावा उजवा. आता तुम्ही प्रयत्न करा. आणि यानंतर विद्यार्थ्यांना ते वाचायला लावायचं आहे. आपण योग्य वाचतो आहे की नाही हे सुद्धा ती मुलगी डावा. आपल्याला सांगेल, त्याच्यात मदत करेल. हे पूर्णपणे वाचता येते आणि वाचता आलं तर विद्यार्थ्यांना हे ते मोठ्याने जर नाही वाचा. वाचता आलं तर त्याला ही उजवा. मुलगी ही मदत करेल. डावा उजवा, डावा उजवा, आम्ही शांतपणे रांगेत चालतो. खूप चांगले, तुम्हाला हे समजले आहे. याप्रमाणे जर आपण सगळं हे व्यवस्थित वाचलं तर आपल्याला स्टारसुद्धा मिळतात. विद्यार्थ्यांना त्याचं अप्रूप राहतं आणि आणखीन हुरूप येतो वाचण्याला. हे झालं वाचनासंबंधी. आता आपण आज गेमच्या वाचनाची माध्यमातून 10 मिनिटे पूर्ण बॅकला क्लिक करण्यासाठी करायचं आहे. आणखी 8 मिनिटे वाचा. वा, बघा तुम्हाला किती सारे हे स्टार स्टार मिळाले आता मला आहेत. वाचून मिळाले आहेत. ते स्टारवर क्लिक केल्यावर ते गोळा होऊन जातील, माझ्या खात्यात जमा होतील. आणि गेम खेळता खेळता सुद्धा विद्यार्थी अगदी वाचू शकतील सहजप्रमाणे. शब्दांची सरमिसळ, शब्दांची सरमिसळ. सोपी पातळी गेमची- निवडायची आहे. शब्दांची सरमिसळ. हा शब्द बनवण्यासाठी खाली दिलेले ठोकळे ती योग्य आपल्याला क्रमाने ओढा. सर्वप्रथम शब्द उजवा. सांगेल उजवा. मग उजवा लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिले उ, 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 ज, ज, व, व आणि त्याला एक काना आ. उजवा. तुम्हाला हे जर समजले हे आहे. व्यवस्थित शब्द वाचलं लिहा. तर ती डावा. आपल्याला सांगेल की हे तुम्ही नीट वाचलं आहे. आणि अशा प्रकारे आपण शब्द बनवता बनवता प्रत्येक डब्यात योग्य रीतीने टाकलं तर ते आपल्याला शिकता सुद्धा येईल. यानंतर त्याच्यामध्ये आज दुसरा गेम वाचनाची सुद्धा 10 आहे. मिनिटे पूर्ण आता मी करण्यासाठी आणखी 8 मिनिटे वाचा. वा, बघा तुम्हाला 4 किती स्टार मिळाले सारे आहेत. स्टार मिळाले आहेत. दुसरा सुद्धा एक यात गेम आहे, वेगाने वाचना किंवा फुगे फोडा. फुगे फोडा याच्यामध्ये फुगे फोडा. सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. अक्षर असलेल्या सर्व भ फुग्यांवर क्लिक करा. अक्षर असणारे फुगे भ. फोडायचे आहेत. भ, भ, भ. अक्षर असलेल्या सर्व फुग्यांवर क्लिक. आणि तिसरा गेम जो आहे वेगाने वाचणे, याच्यावर क्लिक जलद केल्यावर वाचा. आपल्याला तुम्ही 20 पटापट वाचायचं आहे. ते सेकंदांमध्ये कसं जितके वाचायचं शब्द आहे वाचू तुम्हाला शकाल दाखवतोय. तितके वाचा. आहे निळा, छाती, केस, ढगाळ, काळा, मान, पाय. पूर्ण करण्यासाठी आणखी 7 कमीत कमी मिनिटे वेळेत वाचा. जास्तीत जास्त शब्द वाचण्यासाठी हे आपल्याला सर्व याचा स्टार मदत होईल. मिळवण्यासाठी खूप चांगले काम आणि केले. आपल्याला जे स्टार मिळाले ते जमा होतील इथे. अशाच पद्धतीने आपण इंग्लिशचे सुद्धा करू शकतो. इंग्रजीमधील गोष्टी. इंग्रजीमधील गोष्टी काही आहेत इथे दिलेल्या, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे एकदा डाउनलोड केल्यावर ते ऑफलाईनसुद्धा आपण वापरू शकतो. मी ह्या काही डाउनलोड करू शकतो किंवा नेट ऑन करून ठेवा तुम्ही. नेट ऑन करून एकदा ही डाउनलोड केली गोष्ट तर मग आपल्याला ती सहजपणे वाचता येईल. आणि वाचताना चला प्रत्येक वेळेस वाचूया. आपल्याला ही खालची जी Billy मुलगी आहे to the ती मदत rescue. करते. बिली इज अ फायर इंजिन. मस्त वाचन, जलद वाचले. स्टार मिळतात. आणि जर वाचता नाही आलं तर आपल्याला या मुलीवर क्लिक केल्यावरती आपल्याला वाचून दाखवते. Fire, fire, says a firefighter. आता तुम्ही प्रयत्न करा. तिने वाचून दाखवल्यावर आपल्याला ते वाचायचं आहे पुन्हा. फायर फायर सेज अ फायर फायटर. खूप चांगले, तुम्हाला योग्य हे पद्धतीने समजले वाचलं तर आहे. आपल्याला स्टार सुद्धा मिळतात. आज आणि वाचनाची 10 मिनिटे पूर्ण करण्यासाठी आणखी 6 मिनिटे वाचा. प्रत्येक वेळेस आपल्याला ती मुलगी वा, मदत करत असते. बघा तुम्हाला किती स्टार सारे मिळाले स्टार आहेत. मिळाले आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे गेम्स आहेत. सगळे शब्द आपण शब्दांची सोपी पद्धत निवडली, सोपी शब्दांची सरमिसळ. लेवल जर हा निवडली. शब्द बनवण्यासाठी खाली दिलेले ठोकळे योग्य क्रमाने ओढा. Fire, फायर हा शब्द बनवायला सांगितलेला आहे. F F I I R R E. E. जर योग्य Fire. लावलं तर आपल्याला त्याचे तुम्हाला स्टार हे सुद्धा समजले पटकन आहे. मिळतात. शब्द लिहा. Says. अशा प्रकारे आपण हा गेम आज खेळून सुद्धा वाचनाची 10 शिकू मिनिटे शकतो. पूर्ण आणि स्टार करण्यासाठी मिळाले आणखी तर 6 मुलं मिनिटे वाचा. आणखीन अप्रतिम, त्यांना तुम्हाला प्रोत्साहन खूप मिळतं सारे त्या स्टार मिळाले गोष्टीसाठी. आहेत. याचप्रमाणे हे तिन्ही गेम आपण चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. तर अशा या ॲपची माहिती आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. आणि या ॲपचा फायदा आपल्याला वाचनामध्ये नक्कीच होईल.
आशा करतो आपल्याला हा व्हिडिओमधून मिळालेली माहिती ही नक्कीच फायद्याची ठरेल. धन्यवाद.